once more, once more, once more. जय श्री मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वर आणि एडिटिंग वर लेखनाने इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो चढवतो एकदम जबरदस्त या सॉन्गवर त्या चढूचं आपण बनवलेलं आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा चालला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग एडिटिंगचे ट्युटोरियल जे ते देत असतो. तर सोबतच मित्रांनो यावेळेस लागणार आपलं बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून यांना घेऊ शकता. आणि जे आपलं कॅपकट ॲप्लिकेशन आहे ना, ते टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो जर येण्या वेळ घालवत आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आहे ना प्ले स्टोअरवरून सुपर पेन हा ॲप डाउनलोड करायचा. त्यानंतर ना त्यामध्ये जाऊन UK हा सर्व्हर आहे ना ते सिलेक्ट करून कनेक्ट करायचं. त्यानंतर आपलं कॅपकट आहे ना ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर ना अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर आता प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना तो इथे सिलेक्ट करायचे. सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना आपला जो व्हिडिओ आहे ना तो कॅपकटमध्ये इझी इथे ॲड होऊन जाईल. तर आता ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. त्यानंतर ना इथे एक्स्ट्रॅक्ट उडवण्याचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपल्याला जो सॉन्ग आहे ना इथे आपल्याला भेटून जाईल. तर आता या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बीट्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना तर जिथे मी तुम्हाला ते असं व्हाईट कलर म्हणजे ते व्हाईट कलर जिथे येत आहे त्या व्हिडिओमध्ये ते व्हाईट आलं तर ते ॲड बीटवरती क्लिक करायचे. तर इथे अशा प्रकारे ते सगळे बीट्स ॲड करून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे व्हाईट आलं ना लगेचच बीट ॲड करून घ्यायची आपली. तर अशा प्रकारे बीट्स ॲड करून झाल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना आता व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं. त्यानंतर ना इथे एक्स्ट्रॅक्ट आपल्याला रिप्लेस नावाचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर ना आता फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो आहे ना ते सिलेक्ट करून 2 बोटाने मोठे करायचे. त्यानंतर ना मी तुम्हाला मटेरियलमध्ये एक 2 PNG दिलेले ते आपल्याला इथे ॲड करायचे. त्यासाठी आपल्याला इथे ओव्हरलीवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना मी जो पहिल्यांदा जी PNG दिलेलं आहे पहिली ती PNG सिलेक्ट करायची. इथे एक गर्लफ्रेंड भेटत नाही ही आपल्याला PNG सिलेक्ट करायचं पहिल्यांदा. त्यानंतर ॲडवरती क्लिक करायचे. त्यानंतर याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे. लास्टपर्यंत खेचून घेतल्यानंतर ना असं 2 बोटाने आहे ना आता बरोबर असं मोठं करायचं. त्यानंतर ना ह्याला डुप्लिकेट करायचं. ह्याला डुप्लिकेट केल्यानंतर ना तर अशा प्रकारे डुप्लिकेट केल्यानंतर आता ही जी लेअर आहे ना आपली हे आपल्या बरोबरच्या त्या लेअरच्या खाली घ्यायचे. त्यानंतर ना आता इथे 6 सेकंदवरची जी बीट आहे ना 6 सेकंदच्या बीटवरती येऊन आपले जे डुप्लिकेट केलेली लेअर आहे ना लेअरला सिलेक्ट करून याला स्प्लिट करायचं. त्यानंतर ना याचा अलीकडला भाग आहे ना ते म्हणजे सिलेक्ट करून डिलीट मारून टाकायचे. त्यानंतर ना आपलं जो 6 सेकंदच्या पुढं आपण डुप्लिकेट करून लेअर ॲड केली तर ना त्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते रिप्लेस नावाचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून आपले जे दुसरे PNG आहे ना ते सिलेक्ट करायचे. त्यानंतर ना इझिली आपलं इथे 2 ओव्हरलीज आहेत ना ते ॲड होऊन जातील. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर ना आता आपल्याला आहे ना पहिल्या बीटवरती येऊन असं फोटोला सिलेक्ट करून आता जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे आपल्याला फोटोला आहे ना असं डिलीट म्हणजे स्प्लिट करायचे. तर अशा प्रकारे मी आहे ना स्प्लिट करून घेतो व्हिडिओच्या लास्टपर्यंत. तर बघू शकता मित्रांनो मी आहे ना इथे सगळं म्हणजे असं स्प्लिट करून सगळं व्हिडिओ एडिट करून घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो कसं ते मी तुम्हाला करायचं ते सगळं सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचं. त्यानंतर ना इनमध्ये येऊन झूम 1 नावाचा हा ॲनिमेशन सिलेक्ट करून त्याची लेंथ 1.1 सेकंड ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन रॉक वर्टिकल नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथे आपल्याला रोटेशन ओपनिंग नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना 4 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आउटमध्ये येऊन रोटेशन क्लोजिंग नावाचा ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 5व्या
लेअरवरती यायचे. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन स्नॅपशॉट्स नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 7 सेकंडच्या बीटवरती येऊन इथे 7 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचा ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. ते त्यानंतर 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचे. त्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करून स्लाईड अँड वेव्ह नावाचा ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता इथे लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. लास्ट 2 नंबरच्या लेअरवरती आपल्याला ते स्लाइड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. त्याआधी आपल्याला आपण आहे ना ट्रान्झॅक्शन ॲड करून घेऊ. त्यासाठी आपल्याला पहिल्या इथे 2 लेअरच्या मधली जे ऑप्शन आहे ना त्या ऑप्शनवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन फ्लॅश नावाचा ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर त्याच ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे वर येऊन अप्लाय टू ऑल नावाचा इथे अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर स्टार्टिंगला यायचं. आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन ते सुपर लार्ज स्पॉट नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर याला पुढच्या बीटपर्यंत ते ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आता 4 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन नाईट क्लबमध्ये येऊन शेक नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत याला ॲड करायचे. या इफेक्टच्या लास्टला एक की फ्रेम द्यायचे. इथून की फ्रेम देऊ शकता आपण. त्यानंतर हे इफेक्टच्या स्टार्टिंगला इथे की फ्रेम द्यायचे. त्यानंतर पहिले की फ्रेमवरती येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन इथे सगळं 0 करायचे. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन हे सगळे 0 करायचे. 2 नंबरच्या की फ्रेमवरती होण्याची स्पीड आहे ना 10च्या आसपास ठेवून इंटेन्सिटी 15च्या आसपास ठेवायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 6 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डेकोरमध्ये यायचे. त्यानंतर बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत याला ॲड करायचे. 8 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन रेट्रोमध्ये यायचे. त्यानंतर रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. लास्टच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर लाईट इफेक्ट्समध्ये येऊन मेट्रो नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे. तर अशा प्रकारे आपले ॲनिमेशन्स आहेत ना ते सगळे ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला आहे ना हा व्हिडिओ तो सेव्ह करायचा आहे. आपल्या व्हिडिओचा तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर अशा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंचा जर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असेच ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय श्री राय, जय महाराष्ट्र.